अंकुश काकडे यांचा आवाज काही कारणांमुळे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपण अनिश गाडवे यांच्याकडे जाऊया. अनिश गाडवे, तुम्ही सुद्धा हा प्रश्न ऐकला असेल. आपली प्रतिक्रिया काय? ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय या संदर्भात? दोन मंत्री आहेत ज्यांच्याकडून अशी बेताल वक्तव्य करण्यात आले, संतापजनक म्हणावी लागतील अशी वक्तव्य आहेत. याला 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 कारणीभूत आहे राक्षसी बहुमत. मी सर्वप्रथम सांगतो, कुठेही राजकारण करण्याचा इथे माझा हेतू नाही, मानस नाही. पण लक्षात घ्या, आज अशी वक्तव्य केल्यानंतर सुद्धा आपल्याला कोणीही आपलं कोणी वाकडं करू शकत नाही, ही मनामध्ये यांच्या कुठेतरी एक खात्री आहे. आज महाराष्ट्र कुठल्या दिशेने जातोय तुम्ही पहा. आज मंत्र्यांचं विधान जर अशा प्रकारचं येऊ शकतं, तर हे तुम्ही गुन्हेगाराचं म्हणजे उदासीकरण करत आहात का गुन्हेगारीचं? सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपण स्वतःच मित्रांची आपण सांगितलं, त्या तरुणीने टाहो फोडला, पण एसटीचे दरवाजे बंद असल्यामुळे तो आवाज बाहेर येऊ शकला नाही. मंत्र्यांनी किती जबाबदारीने वागलं पाहिजे, मंत्र्यांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे, की आपण फक्त मनात आलंय, लोकांच्या कमेंट्स वाचल्यात, म्हणजे आपण ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण बाहेर म्हणजे आपण गृहराज्यमंत्री आहात पाहायला गेलं तर. आज गृहराज्यमंत्र्याची गृहमंत्र्या इतकी जबाबदारी असते. आपण काय वक्तव्य केलं, मी त्यांचं वक्तव्य आपल्याला वाचून दाखवतो. परवाच्या दिवशीची घटना घडली, ती घटना कुठल्याही फोर्सफुली, याचा अर्थ तुम्हाला समजतो विक्रांतजी, ती घटना कुठल्याही फोर्सफुली किंवा तिथे कुठलाही स्ट्रगल झाला नाही. स्ट्रगल याचा अर्थ कळतोय ह्यांना, फोर्सफुली. आणि पुढे म्हणतायत ते न झाल्यामुळे आजूबाजूच्या 10-15 जणांना शंका आली नाही, त्यामुळे कदाचित सगळ्यात घाणेरडं वक्तव्य त्याच्या पुढे आहे विक्रांतजी, त्यामुळे कदाचित क्राईम सुरळीत करता आला. सुरळीत करता आला हे त्यांच्या तोंडचे शब्द आहेत विक्रांतजी. माझ्या अंगावर अजूनही काटा उमटतोय. तो जो प्रसंग आहे, त्या प्रसंगाची गंभीरता माझ्या अंगावर काट्याने येते. आणि हे म्हणतायत तो प्रसंग सुरळीत करता आला, म्हणजे बलात्कार सुरळीत करता आला. आणि आज मी देवेंद्र फडणवीसांचं, महाराष्ट्राच्या संवेदनशील गृहमंत्र्यांचं मी स्टेटमेंट ऐकलं, मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं. ते म्हणतायत मंत्र्यांनी अशी विधानं करताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे. फक्त एवढंच. पुढे म्हणतायत देवेंद्रजी की ते आता नवीन आहेत, यंग आहेत, तरुण आहेत, त्यांना थोडा वेळ जाईल. म्हणजे अशा प्रकारची वक्तव्य केल्यानंतर तुमचं हे सर्वांसर्व हे कुठेही अपेक्षित नाही. मला समजा आपण असं समजूया की गृहमंत्र्यांना अर्धवट माहिती मिळाली आहे, म्हणजे गृहराज्यमंत्र्यांना की तिथे स्ट्रगल झाला नाही किंवा काय, त्यांनी माहिती घ्यायला हवी होती. पण त्याच्यातून मला दोन मुद्दे इथे समोर येतात. सगळ्यात पहिलं, त्यांना रेप नंतर मर्डर अपेक्षित होता. त्या तरुणीने समजा तिथे प्रतिकार केला असता आणि त्याचं पर्यावसन जर मर्डर मध्ये झालं असतं, तर ह्यांना ते अपेक्षित होतं का तिथे? आज तुम्ही मला सांगा, तिच्याकडनं प्रतिकार झाला तरच बाहेर. अनिश गाडवे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपण या प्रश्नावर उत्तर घेऊया, तुमच्या मुद्द्यावर आपण उत्तर घेऊया. आपल्यासोबत अवधूत वाघ सुद्धा जोडले गेलेले आहेत, भाजपचे ते प्रवक्ते. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया. अवधूत वाघजी, एक मंत्री नाही, दोन मंत्री आहेत ज्यांनी बेताल वक्तव्य केलेली आहेत. त्यातल्या त्यात गृहराज्यमंत्री, म्हणजे ज्यांच्यावर गृह खात्याची जबाबदारी आहे, शहरी विभागाचे ते गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा बेताल वक्तव्य केलंय. प्रतिकार केला नाही, आरडाओरड केला, त्याच्यामुळे सुरळीतपणे गुन्हा घडला असं म्हटलंय. काय काय याच्यावर एक्सप्लेनेशन काय आहे नेमकं सरकारच्या मार्फत? नाही, मला असं वाटतं की मंत्री असू देत, आमदार असू देत, पत्रकार असू देत, सामान्य जनता असू देत, अशा संवेदनशील बाबतीमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारे वक्तव्य करावी लागतात, अतिशय विचारपूर्वक वक्तव्य करावी लागतात. त्यामुळे कित्येक वेळा एखाद्या वक्तव्याचा विपर्यास होऊ शकतो. जी घटना झालेली आहे ती निषेधार्ह आहे. ज्या माणसावर अत्याचार होतो त्या माणसाकडनं प्रतिकार करायचा, त्या माणसानं प्रतिकार करायचा, हे जरी आपण बोलायला ठीक असलं तरी त्यावेळी परिस्थिती काय असते ही ज्याची त्याला माहिती आहे. एखाद्याचा खून होतो त्यावेळी तो काही प्रतिकार करण्याच्या परिस्थितीमध्ये असतो का? एखाद्या मुलीवर आणि विशेषतः अतिशय लहान मुलींवर सुद्धा विनयभंग आणि बलात्काराचे प्रकार जे चालू आहेत, त्यामुळे त्या लहान मुलीने काहीतरी विरोध करणं शक्य आहे का, याचा पण आपण विचार सर्वांनी केला पाहिजे. काय होतं की हे जे या अशा अपराधांना बळी पडतात, विशेषतः महिला आणि लहान मुली बळी पडतात, त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये एवढ्या गांगरून गेलेले असतात, एवढ्या भीतीमध्ये असतात की त्यांना काहीही सुचत नाही. आणि हा जो ट्रॉमा असतो, या ट्रॉमामध्ये जो मनुष्य असतो त्यालाच कळतं. ज्यानंतर तो ट्रॉमामधनं तो बाहेर पडतो त्यावेळी त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. तर त्याच्यामुळे आपण ज्या घटनेमध्ये सहभागी नाही आहोत, ज्या घटना आपण फक्त विचार करतो आहोत, अशा घटनांबद्दल आपण जास्त बोलू नये, ही काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. तिकडे अंधार होता ही गोष्ट सत्य आहे, तिकडे कोणी नव्हतं ही गोष्ट सत्य आहे. पण हे जरी असलं
तरी तिने प्रतिकार केला पाहिजे होता वगैरे वगैरे ह्या गोष्टी कोणी असो तो मी कोण मंत्री आहे, गृहराज्यमंत्री आहे, आमदार आहे किंवा हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे की महत्वाचा प्रश्न हा पण आहे ना की नैतिकता हरवत चालली आहे का महाराष्ट्राच्या राजकारणातली. कारण बेताल वक्तव्य जेव्हा जेव्हा होतं तेव्हा एक गोष्ट प्रत्येकाला आठवते, ती 2008ची 26/11चा हल्ला झाला. त्यानंतर स्वर्गीय R.R. पाटील यांच्याकडून एक बेताल वक्तव्य झालं. 3 दिवसामध्ये राजीनामा दिला होता त्यांनी, नैतिकतेच्या आधारावर दिला होता. नैतिकता संपत चालली आहे का महाराष्ट्राच्या राजकारणातली? कोणाला प्रश्न विचारताय? हा प्रश्न कोणाला आहे? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला आहे. नाही, हा मला विचारताय का? हो, तुम्हाला विचारतो. अच्छा, त्याचं असं आहे, जैन डायरीमध्ये केवळ नाव आलं होतं म्हणून आरोपही झाले नव्हते, केवळ नाव आलं होतं. अशा आरोपामुळे लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आणि जोपर्यंत मी निर्दोष सिद्ध होणार नाही तोपर्यंत लोकसभेची पायरी चढणार नाही असे म्हणणारे लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. अर्थात त्यांचंही स्वागत आहे, त्यांच्याही त्या राजीनाम्याचं स्वागतच होतं, कौतुकास्पदच होतं. मात्र आता काय झालंय, आता महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कुठे आहे? कसोटीवर खरा उतरलेला आहे. आता उरलेल्या पक्षाने आपापलं पाहावं. नैतिकतेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर ज्यांच्यावर जे लोक आता बेलवर बाहेर आहेत त्याच्यामध्ये सोनिया गांधी असू देत, राहुल गांधी असू देत किंवा पी चिदंबरम आणि त्यांचा लाडका मुलगा असू देत, ते बेलवर बाहेर आहेत. लालू प्रसादला 7 वर्ष जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, ते निवडणूक लढवतात. त्यांना पण हा प्रश्न मला वाटतं आपल्या मार्फत विचारावा लागेल. अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा प्रश्न या एका घटनेविषयी नाहीच आहे. नैतिकता हरवत चालली आहे का, हा सार्वभौम महाराष्ट्राच्या सार्वभौम राजकारणाविषयीचा प्रश्न आहे. त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? हरवते किंवा हरवत नाहीये? नाही, हा फक्त महाराष्ट्राचा नाही आहे, संपूर्ण भारताचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की अश्विनी उपाध्याय यांनी आता एका सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या माणसाला 2 वर्ष किंवा त्याहून अधिक सजा लागेल अशा प्रत्येक लोकप्रतिनिधीला आयुष्यभर निवडणुकीच्या रंगणामध्ये उतरता येणार नाही, अशा प्रकारे कायद्याची तरतूद व्हावी. अशासाठी अश्विनी उपाध्याय नावाचे एक वकील हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आहेत. माझी सदिच्छा ठीक आहे. मी पुन्हा एकदा आपल्या आजच्या विषयाकडे येतो. आपल्यासोबत अनिश गाडवे आहेत. अनिश गाडवेची तुम्ही प्रतिक्रिया ऐकली असेल आता अवधूत वाघ यांच्या आजच्या प्रकरणासंदर्भातली, त्यावर तुमचं काय मत आहे? मला सर्वप्रथम अवधूत वाघ यांचे सुरुवातीला आभार मानेल, त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला. पण त्यानंतर मात्र त्यांनी ज्या प्रकारे सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय तो अतिशय घृणास्पद आहे. तुम्ही अडवाणीजींचं उदाहरण दिलं, मी त्या राजकारणात जात नाही कारण अडवाणीजींची किंवा महाजनांची आता भाजपा राहिलेली नाही. आपण त्या राजकारणात नको जाऊया, आपण आजच्या मुद्द्यावर येऊया. मी सर्वप्रथम यातल्या राजकारणाला बाजूला ठेवतो, पण आज तुम्ही मला सांगा, शक्ती विधेयक घ्या, काय हे म्हणजे कोइन्सिडन्स म्हणता येईल की काय? काल तुम्ही जर पाहिलं असाल तर शक्ती विधेयक राज्याला पुन्हा पाठवलं गेलं. 4 वर्ष प्रलंबित राहिलं. महाराष्ट्राच्या 2ही वरच्या आणि खालच्या सभागृहातनं ज्या शक्ती विधेयकामध्ये सुरुवातीला 21 दिवस आणि नंतर 30 दिवसाचा बदल करून, म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारचे दुष्कृत्य लहान मुलांच्या किंवा महिलांच्या बाबतीत घडेल 30 दिवसांच्या आतमध्ये सर्व तपास यंत्रणांनी तपास करायचा आणि त्यानंतर त्याला शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक जे महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृहांनी मंजूर केलं ते केंद्राने परत पाठवलं. आणि तुम्ही मला सांगा, ह्या विधेयकाच्या बाबतीत राजकारण नाही, म्हणजे याच्यामध्ये जर काही तुम्ही मला आता अशाच प्रकारचे विधेयक जर खरं सांगायचं गेलं तर आंध्रामध्ये सुद्धा आहे. दिशा विधेयक बघा तुम्ही, कसं कायद्यात रूपांतर झालेलं आहे दिशाचं. आज महाराष्ट्रात जर हे अशा प्रकारचं विधेयक मंजूर झालं तर त्याचं कुठेतरी क्रेडिट जर समजा महाविकास आघाडीला जात असेल, अशा प्रकारचं ह्यांच्या मनामध्ये कुठे आहे की काय? राजकारणाच्या बाजूला ठेवा, राजकारण बाजूला ठेवा, तुम्ही याचं क्रेडिट घ्या, पण अशा प्रकारची विधेयक मंजूर करून घ्या. केंद्रामध्ये तुमचं सरकार बसलेलं आहे, पाशवी बहुमतावर बसलेलं आहे. आज पाशवी काय बोलतोय? पाशवी म्हणजे काय? बेरवानी केली का? 30 दिवसांच्या आतमध्ये जर शिक्षा झाली तर अशा प्रकारची दुष्कृत्य करण्याचं धाडस महाराष्ट्रात काही कुठल्याही राज्यात कोणी करणार नाही. आज तुम्ही मला सांगा, आज अशा मुहूर्ताला म्हणजे काल हे प्रकरण महाराष्ट्राकडे पुन्हा वर्ग झालं. राष्ट्रपतींची मला वाटतं स्वाक्षरी 4 वर्षानंतर सुद्धा झाली नाही. आणि अनिश गाडवेजी घेऊन मी अनिश गाडवे यांच्याकडे जातो. अनिश गाडवे, कितपत कारवाई केली पाहिजे? म्हणजे केवळ समज देऊ किंवा समज दिली जाईल, विचार करून वक्तव्य करावी, इतकं बोलणं पुरेसं आहे का अशा प्रकरणांमध्ये? ते सुद्धा संवैधानिक पदावर राज्याच्या एका खात्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तींकडून जेव्हा अशी वक्तव्य होतात? अजिबात नाही. हे एखाद्या नगरसेवकाचं, एखाद्या यांच्या पक्षांतर्गत पदाधिकाऱ्याचं वक्तव्य असतं तर एक वेळ आपण समजू शकलो असतो, पण आज गृहराज्यमंत्र्याचं जर हे वक्तव्य असेल तर आपण आपल्या जनतेच्या प्रती किती सिरियस आहोत याचा आपल्याला विचार करायला हवा. आज तुम्ही आता चाकणकरांचं यांनी विधान सांगितलं, पण आज ते म्हणतायत
की तुम्ही ओरडायला हवं होतं. ही अशा प्रकारची विधानं कधीही यांच्याकडनं अपेक्षित नाही. यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. आणि एवढं जर भारतीय जनता पक्ष हा स्वतःला म्हणजे म्हणतात ना की आम्ही शिस्तबद्ध पक्ष आहोत, आम्ही शिस्तीचं पालन करतो, आमच्या पक्षांतर्गत शिस्त आहे, ह्या शिस्तीसाठी एखादं उदाहरण घालून द्यायला हवं. आज खरं तर अवधूत वाघ साहेबांनी फक्त निषेध न नोंदवता आपण या सगळ्याच्या बाबतीत आपल्या पक्षश्रेष्ठींकडे पत्रव्यवहार सुद्धा केला पाहिजे, यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. जर यांच्याकडे अनुभव नसेल तर अशा पदांवर अनुभवी व्यक्ती बसवा. महाराष्ट्र आज कुठल्या दशेतनं जातोय. आज जवळपास बदलापूर झालं, वरळी झालं, शिळपाटा झालं, त्यानंतर आज हे पुण्याचं प्रकरण आहे. अगदी मंदिरात सुद्धा सुरक्षित नाहीत. उरणमध्ये काही ठिकाणी शाळांमध्ये मुली सुरक्षित नाहीत, रस्त्यांवर सुरक्षित नाहीत. हे काय चालू आहे? 1500 रुपये देऊन आपण जनतेला गृहीत धरू नका. आपण त्यांना 50% एसटी मध्ये सवलत देऊन आपण त्यांना गृहीत धरू नका. त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांच्या आयुष्याची जबाबदारी सरकार म्हणून तुमच्यावर आहे. आपण त्यांचे बांधील आहोत. आपण जनतेशी 5 वर्षांसाठी करारबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत. हे कुठेतरी विसरू नका. ही असल्या प्रकारची घृणास्पद वक्तव्य केल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी या दोनही मंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे. आणि आपला भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे शुद्ध चारित्र्याचा आहे दाखवून देण्यासाठी एक उदाहरण घालून दिलं पाहिजे. नाहीतर हे बोलाचीच कडी आणि बोलाचा बाप भात असं होईल, मला असं वाटतं. बरं, अवधूत वाघजी, तुम्ही पत्रव्यवहार करणार का? यांनी मागणी केलेली आहे की तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे पत्रव्यवहार करावा, कारवाईची मागणी करावी, किंवा तुमचं जे म्हणणं आहे ते पक्षश्रेष्ठींपर्यंत या प्रकरणाच्या बाबतीतलं पोहोचवावं? तुम्ही करणार आहात पत्रव्यवहार? मुद्दा नंबर 1, आता आमचे मित्र गाडवे साहेब यांनी आम्हाला अनेक सल्ले दिले, परंतु हे सल्ले ज्यावेळी अनिल देशमुख आतमध्ये होते आणि नवाब मलिक आतमध्ये होते त्यांच्या पक्षाचे, त्यावेळी त्यांचा राजीनामा त्यांनी घेतला नाही. हे त्यांनी का घेतला नाही हे त्यांना स्वतःलाच विचारावं. त्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं करू नये. आता मुद्दा नंबर 2, तुम्ही जो बोललाय तो, मला स्वतःला करस्पॉन्डन्स करणं किंवा पत्रव्यवहार करणं ही आमच्या पक्षामध्ये पद्धत नाही. मी डायरेक्टली देवेंद्रजींना फोन करू शकतो, मेसेज करू शकतो, व्हॉट्सअप करू शकतो. आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्राचे गृहमंत्री, मला संपूर्ण बोलू देत. तुम्ही बोललात ते एका मिनिटात संपवतो. गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांना या सर्व गोष्टीची माहिती आहे. आणि त्यामुळे पक्षामधूनच एवढंच नव्हे तर आपल्यासारख्या पत्रकार बंधूंमधून सुद्धा त्यांना व्यवस्थित मेसेज जातात, त्यांना सगळं फॅक्ट कळतं आणि त्यावर ते 100% योग्य तो निर्णय घेतील. बरं, पुन्हा एकदा अनिश गाडवे, तुमचं झालेलं आहे बोलून. अवधूतजी, मला एक इथे सुचवायचं आहे. जर त्यांचे राजीनामे त्यावेळेस समजा घेतले असते ना, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला अशाच प्रकरणामध्ये ज्या मंत्र्यांचा हात तिथे होता आणि त्यांच्यावर आरोप झाले होते संजय राठोडांचे, आज त्या संजय राठोडांना आपण मंत्रिमंडळात घेतला, त्याच नवाब मलिकांना आपण आपल्यामध्ये सामावून घेतलात. आज आपण अवधूतजी जरा झाको, आपले गिरेबान में झाको आणि नंतर हे आरोप करा. मी पुन्हा सांगतो, आज शक्ती विधेयक, चला या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू. शक्ती विधेयक जे महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही क्रेडिट घ्या, पण शक्ती विधेयकांसारख्या गोष्टींना गालबोट लावू नका. आज 30 दिवसांच्या आतमध्ये शिक्षा होते असले विधेयक महाराष्ट्राने वरच्या आणि खालच्या सभागृहाने मंजूर करून घेतले. तुम्हाला आठवायला हवं, 2020 साली वर्ध्यामध्ये हिंगणघाटमध्ये ज्यावेळेस एका शिक्षिकेचा एकतर्फी प्रेमातून जाळण्यात आलं, तिला अक्षरशः जाळण्यात आलं, त्यावेळेस 6 दिवसांनंतर तिचा ज्यावेळेस मृत्यू झाला, त्यावेळेस उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने हे विधेयक आणलं, मंजूर करून घेतलं, वरच्या खालच्या सभागृहामध्ये केंद्राकडे पाठवलं. 4 वर्ष विधेयक धुळखात पडलंय. आज महाराष्ट्रामध्ये जेवढ्या केसेस आहेत ना, सगळ्याच्या सगळ्या मार्गी लागल्या असतात. सांगा ना, आज सांगा वरळीतल्या आरोपींचं काय झालं. आज सांगा इकड तिकड, म्हणजे सगळ्यात तुम्ही शिवपाट्याचे आरोपी बघा, त्यात तर पांडे मिश्रा यांचं फक्त कसं आहे, आरोपी इकडच्या तिकडच्या धर्माच्या जातीचे निघाले म्हणजे मग तिकडे आपण बोबलत सुटायचं, पण बाकी ठिकाणी शांत बसायचं. याला राजकारण म्हणतो आम्ही. राजकारणाला बाजूला ठेवा कृपया. आणि त्या संजय राठोडांसारख्या माणसांचं काय केलं ह्याच्यावर पहिली उत्तर द्या. अनिश गाडवे, या प्रश्नावर आपण उत्तर घेऊया अवधूत वाघ यांचं. मात्र माझं तुम्हाला दोघांना सुद्धा एक प्रश्न आहे, अंकुश काकडेंना आणि अनिश गाडवेंना. इतकं सगळं होतं, मंत्री बेताल वक्तव्य करतात, त्यानंतर विरोधी पक्ष विरोध करायला कमी पडतो म्हणून दबाव कमी निर्माण होतोय असं वाटत नाही? परिणाम होत नाही. बरं, हाच प्रश्न अनिश गाडवेंना. अनिश गाडवे, बघा, सर्वप्रथम या महायुतीच्या सरकारने विरोधकांना डळमळीत करण्याचं जे षडयंत्र राबवलंय ना, त्या षडयंत्रामध्ये मी कुठेतरी हे मान्य करतो
या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्य प्रश्न बाजूला राहतात आणि पक्ष पुढापुढे थांबवण्यामध्ये आमची शक्ती ही खर्ची पडते. खरं तर ह्या असल्या गोष्टींना आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे ज्या प्रकारे करायचं त्या प्रकारे तुम्ही काल पाहिलं असाल वसंत मोरे असतील यांनी सर्व एसटी डेपो मध्ये जाऊन तिकडे आंदोलन छेडलं. पुण्यामध्ये महिला भगिनी, ठाण्यामध्ये महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आज तुम्ही पाहिलं असाल तर आज ठाण्यामध्ये तुम्हीच एक बातमी वाचली, कोयते घेऊन तलवारी घेऊन ऑफिसांमध्ये घुसून हे सगळं काय चाललंय. मग आभाळ फाटलंय साहेब, आभाळ फाटलंय. कुठे कुठे त्याला चिघळं लावायची, कुठे कुठे विरोधी पक्षाने आता रस्त्यावर. आता हे जनतेच्या हातात आहे. आज हे पाशवी बहुमत मी सांगतो ना तुम्हाला, या पाशवी बहुमताला आता जनतेने याला उत्तर द्यायला हवं आणि जनता जोपर्यंत हा लढा हातात घेणार नाही, आम्ही तर आहोतच, विरोधी पक्ष म्हणून आम्ही तर आहोतच, आता जनतेने सुद्धा या सगळ्यामध्ये उतरायला हवं. छत्रपती शिवरायांच्या नावाने असलेल्या शिवशाही नावाच्या बसमध्ये जर असल्या प्रकारचं दुष्कृत्य घडत असेल आणि तुम्ही विचार करा, छातीवर हात ठेवून यांनी सांगायचं आज कदमांच्या देव न करू कदमांच्या घरातलं जर कोणी असतं तिथे एखादी भगिनी असती तर जर हे असलं काही प्रकार त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केली असती, देव न करो या असल्या प्रकारच्या कृत्यांमध्ये त्यांनी कुणाच्याही बाबतीत मग सर्वसामान्य असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत असो त्यांनी असल्या प्रकारची वक्तव्य करू नयेत. छातीवर हात ठेवून सांगायचं आपण बांधील आहोत जनतेशी. बरं, अनिश गाडवेजी तुमची प्रतिक्रिया लक्षात आलेली आहे. मी शेवटची प्रतिक्रिया घेतो आता अवधूत वाघ यांची. अवधूत वाघजी, शेवटचा प्रश्न असा आहे, अगदी थोडक्यात उत्तर. आश्वस्त काय कराल तुम्ही आता विरोधकांना असेल, आम्हाला पत्रकारांना असेल, संपूर्ण महाराष्ट्राला असेल, इथून पुढे अशी वक्तव्य होणार नाहीत या अनुषंगानं काय आश्वस्त कराल? वेळ संपत आलेली. अशा प्रकारची बेताल वक्तव्य यापुढे होणार नाहीत अशा प्रकारे आश्वस्त कराल का? वेळ संपत आलेली आहे. मी लोकांची तोंड नाही शिवू शकत. आम्ही खूप छोटा कार्यक्रम आहे. मी काय तुम्हाला आश्वस्त करणार की अशी बेताल वक्तव्य होणार नाही. ज्याला करायचे ते करणार, फक्त ही होऊ नयेत. ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचा कोण कार्यकर्ता मंत्री हे करणार नाही, एवढं तर मी तुम्हाला सांगेन. अवधूत वाघजी, तुमची प्रतिक्रिया लक्षात आलेली आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण कोणाचीही तोंड शिवू शकत नाही. मात्र अशा